हॅलो नमस्ते नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली लक्ष्मीमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर गावावरून आल्यानंतर झाडांकडे मी बघितलं तर झाडांचं जरा हालत जरा खराब झाली. पाणी चेंज करते मी पहिल्यांदा. आणि जे तुम्ही ग्रो करतात ना याच्यामधले झाडं पाण्यात येतं त्याचं पाणी ना चेंज करायला पाहिजे ना, तर त्याच्यानं मुळ्या आहे ना त्या खराब होतात. तर तेच म्हटलं त्याला आता मी चेंज करून देते. तर इथं पाहू शकता असं छान असं मनी प्लांट आहे. तर ते चेंज करते. आणि गावावरून आल्यानंतर घरात तर घर बंद पण तरी पण थोडंफार खराब होतं, तेच थोडीशी क्लिनिंग करून घेते. आवडून घेते आता सर्व. आणि खूप थकले मी जास्त, आज बरेच कामं करत बसलेली मी माझी. तर तीच कामं करते. तर मी इथे ना भांडे घासून घेते. किचनमध्ये कसं किचनचं भांड्यांचा पसारा जो आवरला ना तर बऱ्यापैकी आपली कामं होऊन जातात. आणि गावावरून आल्यानंतर थोडी धूळ होऊन जाते. मग मी काय करते, आपल्या रोजची भांडे जे आहे ना ती काढून घेते थोडीफार आणि क्लीन करून घेते. म्हणजे एक दिवस जरी नसलं ना मग थोडंसं जे यूज होतात तेच भांडे मी घासून घेते पटकन. चला. आणि गावाला गेलो ना तर घरामध्ये कपड्यांचा जास्त पसारा होतो. गावाचे कपडे असतात तर ते ना लगेच लगेच मी आवरून घेते. तर तेच आता मी लगेच मशीनला कपडे लावून दिले. जेवढे पण आमचे होते ना सर्वांचे चौघांचे कपडे ते सर्व लावून दिले, जेणेकरून म्हणजे ना दुसऱ्या दिवशी पण पसारा. आणि कपडे ना असे खूप भरून ठेवले का खूप असं पसारा दिसतो त्याच्यामुळे. तर म्हणून मग पहिल्यांदा तर तुम्ही जेव्हा पण गावावरून आले ना पहिलं काही काम करायचं, कपडे पहिल्यांदा आवरून घ्यायचे. ते व्यवस्थित सर्व ठेवून दिले ना तर आपला पसारा चालला जातो आणि ना आपल्याला कंटाळसुद्धा येत नाही. तर मी तेच करते. आणि किचन पण म्हटलं चला आता भांडे घासून लगेचच क्लीन करून घेऊ, पुसून वगैरे स्वच्छ. कारण की धूळ वगैरे पडते साईडला मध्ये आपण यूज करतो ना त्याच्या आधी जरा क्लीन झालेलं बरं राहतं. म्हणून मग मी लगेचच करते. आणि असं कंटाळा करून पण काही उपयोग नाही, कारण की ते परत मग आपल्यालाच नंतर आवरावं लागतं. आणि कंटाळा मग करून शेवटी ना घरात पण मन लागत नाही. जर छान मस्त टापटीप आवरलेलं राहिलं ना तर छान पण वाटतं, फ्रेश पण वाटतं. आणि म्हणून मग मी तर अजिबात असं का आराम करू हे करू पण अजिबात असं करत नाही, लगेचच आवरायला सुरू करून देते. तर इथं झाडंसुद्धा मी झाडांना पाणी घालून दिलं आहे. कुंड्यांमधले जे झाड आहे ना त्यांनासुद्धा पाणी वगैरे, जे प्लांट पाण्यातले आहे ना तर ते सुद्धा पाणी चेंज केलं, तुम्ही पाहिलंच. तर हे सर्व सर्व मी लगेचच केलं. लगेच गावावरून आले का लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे लगेच करते. स्कूलमध्ये जाऊन आले त्याच्यानंतर माझी बरीचशी कामं BLOची ती कामं केली. त्याच्यानंतर लगेच घरातलं हे सर्व आवरलं. असं दिवसभर म्हणजे मी थोडी पण लेटले नाही किंवा झोपले नाही. माझी 2-2.5 तास झोप झालेली आहे. आता मी डिरेक्टली रात्री झोपणार असं थकलेली होती, पण नको म्हटलं चला परत झोपायचं, अर्धवट झोप होते मग परत जास्त त्रास होतो. त्याच्यामुळे मग मी अजिबात दुपारी झोपली नाही. तर इथं पाहू शकता सर्व बेसिंग वगैरे घासून घेतलं, सर्व क्लीन केलेलं आहे. आणि जे पण सकाळचे आणि टिफिन्स वगैरे होते ना ते सर्व भांडे घासून क्लीन करून घेतले. तिथं किचन पण आवरून घेतलं, मस्त बेसिंग घासून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर जिथल्या तिथं ते प्लांट आहे ना लगेच ठेवून घेते. म्हटलं चला ठेवून घेऊया. आणि असं वेळेच्या वेळी केलं ना तर बरं राहतं, नाही तर मग राहून जातं. आणि मला ना ते प्लांट जर खराब झाले ना तर मला खूप असं वाईट वाटतं. आणि हे सर्व बाकीचे भांडे आता हा पातेला मी लास्ट टाईम म्हणजे बिर्याणी केलेली होती तर मोठ्या पातेल्यातच केली होती. तर तो पातेला आता ठेवून घेते, कारण की मावशीन त्यांना पण द्यायची होती ना. मग मोठा पातेला माझ्याकडे हाच एक आहे, तर त्याच्यामध्ये मग मी हे सर्व ठेवून घेते. कारण की ही हांडी आहे वरती ठेवलेली, त्याला कलही करायची बाकी राहिलेली आहे, तर ती करेल लवकर मी. तर इथं सर्व जिथल्या तिथं ठेवून घेते. आता गॅस पुसून घेते. थोडीफार धूळ असतेच, कारण की इथं खिडकी आहे ना ऑलरेडी, त्याच्यामुळे हवा वगैरे थोडीशी मी उघडी ठेवून गेलेली होती. तर मग पुसून घेते इथं पण व्यवस्थित, कारण की मग परत हे तर साईड कॉर्नर वगैरे मी सर्व सर्व पुसले. म्हणजे बऱ्यापैकी आज कामं तरी मी आवरून घेतली. आणि गावावरून आलं ना हेच असतं की आपण वेळेत पसारा आवरून घेतला ना तर बरं राहतं. आणि जेव्हा आपण जॉब करतो ना त्यावेळेस तर आवरायलाच पाहिजे. घरी राहिलं ठीक आहे, एखादा दिवस थोडा आपण स्किप करू शकतो, पण
पण जेव्हा जॉब करत असताना तुम्ही तर खरंच वेळच्या वेळी आवरलं ना तर सर्व गोष्टी मॅनेज होतात. कारण की कंटिन्यू आपलं जायचं असतं, संडेचा दिवस तेवढा भेटतो आपल्याला, त्याच्यामुळे मग आवरूनच घ्यावं लागते सर्व. तर इथे छान मस्त तुम्ही किचन ओटा पाहू शकता, मस्त चकाचक झालेला आहे मस्त. तर लगेच इथं कपडे पण झाले तुम्ही पाहू शकता. खूप सारे कपडे होते गावाचे, 2 दिवस म्हणजे येण्याचे जाण्याचे आणि 1 दिवस राहिलं त्याचे, असे कपडे होते. तर ते सर्व मी वॉश करायला टाकलेले. म्हटलं चला पटकन आता हे सर्व वॉश झाले ना तर टेन्शन जाईल आणि मला पण मग दुसरे कामं करायला मोकळं. तर त्याच्यामुळेच म्हटलं चला कपडे पटापट हे सर्व करून घेऊ पसारा आवरून. तर इथं आता पटकन हे कपडे सर्व टाकते आणि मग बोलते तुमच्यासोबत. तर माझं आवरून झालं. कपडे वगैरे काल आम्ही आलो, म्हणजे काल म्हणजेच पहाटे आलो आम्ही आणि लगेच स्कूल होती. सर्व आम्ही स्कूलमध्ये गेलो. त्याच्यानंतर आवरायचं पण होतं मग मला, ते सर्व आवरलं. त्याच्यानंतर लगेच कपडे पण मी मशीन लावून दिले. कारण की काय होतं, मी गावाचे कपडे तसेच पॅक करून आणले आणि ते जर कपडे तुम्ही वेळ घेऊन घेतले ना म्हणजे पसारा होत नाही. जेव्हा पण तुम्ही गावावरून येतात ना तर लगेच कपडे वॉश करत जा. कारण की तो जर पसारा पडला ना तर खूप जास्त पसारा होऊन जातो. आणि मी लगेच किचन क्लिनिंग करून घेतलं, किचन क्लीन करून घेतलं, घरातलं आवरून घेतलं, झाडांना पाणी. कारण की झाडं सुद्धा सुद्धा जर तुम्ही प्लांट लावलेले असेल ते सुद्धा लगेच त्यांना पाणी वगैरे घालणं, नाही तर झाडं खराब होतात. तर पहिल्यांदा तर कपडे हे तुम्ही ना हे 2-3 कामं नक्कीच करा. आल्यानंतर लगेच क्लिनिंग केली किंवा कपड्यांचा सर्व पसारा आवरला ना वेळोवेळी म्हणजे वेळेतच, तर नंतर काही आपल्याला उरत नाही. म्हणजे नंतर मग आपल्याला कंटाळा पण येत नाही कामांचा, नाही तर खूप जास्त कंटाळा येतो. मी तर खूप थकले होते, मला कंटाळाच आलेला होता आवरायचा, म्हणजे झोपच नव्हती. अक्षरशः 2:30ला मी निघालो, 2:30ला आणि पहाटे 3:30ला आम्ही पोहोचलेलो आहे तिथे. त्याच्यामुळे ना जमण्यासारखं झालेलं, झोप नाही झाली. तर मी सर्व घरात आवरून घेतलं आणि काय काय गावावरून घेऊन, जास्त काही आणलेलं नाही गावावरून, तर थोडंफार आणलेलं ते दाखवते. मेन म्हणजे तर गव्हाचं पीठ दळून आणलं. आता संडेला वेळ नव्हता, घरचीच गिरणी आहे घरची, तर तेव्हा आईने त्यांनी दळून दिलेलं होतं. हे गव्हाचं पीठ आणलेलं आहे. त्याच्यानंतर घरचीच बनवलेली आपली मूग डाळ आहे, ती पण आता ठेवून द्यायची आहे. आणि बोरं आणलेले
हे बोरं गावाकडून जे बोरं असते ना वाळलेले बोरं आहे, दीदीला आवडतं म्हणून दीदी घेऊन आलेली आहे. आणि नवीन एक छान अशी कढई आहे स्टीलची, स्टेनलेस स्टील. तो खूप जड आहे आणि भक्कम पण आहे. तर ही घेऊन आली. आता याच्यामध्ये करेल मी स्वयंपाक, तर तुम्हाला दाखवेलच. तर मस्त जसं पॅन आहे ना माझा हा वाला, सेम त्या याच्यामध्येच आहे. तर ही घेऊन आली. बस बाकी काही नव्हतं आणलं, एवढ्या वस्तू घेऊन आलेली. एवढंच आणलेलं आहे मी गावावरून ह्यावेळेस, कारण की आम्ही दुपारी निघालो संध्याकाळी मध्येच, मग एवढं पॉसिबल नव्हतं आणणं घरात उचलून हे ते सामान, म्हटलं नको जास्त न्यायला. तर त्याच्यामुळे काहीच नाही आणलं. आणि हे सर्व मी आवरून घेतलेलं आहे किचन ओटा. आणि आता वाजले आहे रात्रीचे 8:30 वाजले. तर 8:30 वाजले, सर्व माझं आवरलं, जेवण वगैरे झाले, किचन क्लिनिंग केलेलं आहे. आता हे पटकन मी ठेवून देते, म्हणजे कसं जिथल्या तिथं ठेवून दिलं ना तर पसारा होत नाही. आणि लगेच आवरून देते. चला ठेवते, मग तुमच्याशी बोलते. आणि जे काही गावावरून आणलं ना ते लगेचच्या लगेच आपण ठेवून दिलं ना वस्तू तर बरं पडतं. आणि मग म्हणून मग म्हटलं चला मी लगेचच आवरून घेते. आणि जिथल्या तिथं डब्यामध्ये आता डाळ वगैरे डाळ होती ना ती ठेवून घेते. पीठ उद्या ना गाळून भरणार मी डब्यामध्ये, तर ते तसंच आता पॅकिंग ठेवून देते. आणि मग सर्व असं जिथल्या तिथं ठेवून घेते. तर म्हणून मग मी जेव्हा पण आता हे थोडंसं आहे, काही जास्त नाही आणलेलं, पण जेव्हा खूप जास्त पण साहित्य आणलं ना मी लगेच दुसऱ्या दिवशी हा सर्व असं आवरून घेते, जिथल्या तिथं ठेवून घेते. मग जेणेकरून मग लवकर ते जागा नाही का रिकामी करते, उगाचच लय अडचण करून काही उपयोग नाही. आणि पसारा पण दिसतो तेवढाच. तर त्याच्यामुळे मग मी सर्व जिथे तिथं ठेवून घेते. अशा प्रकारे मस्त छान माझं किचन आवरून झालेलं आहे. गावानंतर आल्यानंतर मी हीच कामं करते, जिथल्या तिथं वस्तू ठेवून घेण्याचं, कपडे आणि सर्व किचन क्लीन करून घेते, ते महत्त्वाचं असतं. तर ही 2 ते 3 कामं मी नेहमी वेळेत करते, दुसऱ्याच दिवशी करते. अजिबात त्याला 2-3 दिवस जाऊ देत नाही, काही नाही, लगेच करून घेते मी. तर अशा प्रकारे हे माझी कामं असतात गावावरून आल्यानंतरची. तर इथे छान मस्त सर्व आवरलं किचन, तुम्हाला पूर्ण किचन दाखवते चला. तर इथं पाहू शकता तुम्ही, मस्त छान अशी क्लिनिंग झालेली आहे. किचन पण क्लीन करून घेतलं लगेच मी सर्व आवरून घेतलं. आल्यानंतर मी ना लगेचच व्यवस्थित आवरून घेतलं, जागी वस्तू ठेवून दिलेल्या आहे ज्या आपण आणल्या त्या. कपडे वॉश झालेले आहे, मस्त छान किचन असं आवरून झालेलं आहे माझं. आणि हेच थोडंफार मी गावावरून आणलेलं होतं, जास्त काही आणलं नाही. तर धीरान त्यांचं ऑपरेशन झालेलं आहे, त्याच्यामुळे मग अर्जंटली आम्हाला जावं लागलं बघण्यासाठी. तर तेच होतं, बाकी अर्जंटली आता ते सर्व ठेवून दिलं. सर्व गावावरून आल्यानंतर मी महत्त्वाची कामं तेवढी करून घेते, ते सर्व झालेले आहे आता आवरून वगैरे सर्व. चला मी आजचा व्हिडिओ इथंच एंड करते. माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तोपर्यंत तुमची काळजी घ्या. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.